हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर मी सोलत आहे तुरीच्या दाण्याच्या शेंगा भाजीसाठी। तर आता डिनरची वेळ झालेली आहे, तर विचार केला की चला तुरीच्या दाण्याचीच आज भाजी बनवते। तर इवांशीला हे दाणे खूप आवडले, तर ते कोवडे कोवडे खात आहे, त्याला छान वाटत आहे। तर आज झटपट बनणारी अशी तुरीच्या दाण्याची भाजी बनवणार आहे आणि ही ना भाजी झटपट तर बनतेच, पण खायला पण खूप छान वाटते। तर आज आहे शुक्रवार आणि आता रात्रीचे 10:30 वाजलेले आहे। ईशिन म्हणत आहे की मला बर्गर पाहिजे, पण आता इतक्या रात्री दुकान चालू असेल की नाही माहिती नाही। शुक्रवार असल्यामुळे कसं नाही, इथे बाय वन गेट वन फ्री असते, तर त्याच्यामुळे तो बोलला की मला पाहिजे म्हणून। तर बऱ्याच दिवसाच्या नंतर आता त्याने डिमांड केलेली आहे, तर त्याचे पप्पा त्याला घेऊन जात आहे बर्गर आणण्यासाठी। जर शॉप सुरू राहील तर घेऊन येईल। मी पाठवते व्हॉट्सअपवरती। बाय। तर दाणे सोलून झालेले आहेत आणि आता मी बनवते भाजी। तर झटपट अशी भाजी बनवत आहे। तर इथे घेतलेले आहे तुरीचे दाणे, हे छान वॉश करून घेतलेले आहे। आता हे टाकणार आहे मी मिक्सरमध्ये। तर कच्च्या दाण्याचीच ही भाजी आणि खूप छान वाटते, टेस्टी खूप बनते ही। इथे 2 लसूण टाकलेले आहे, कारण हे लसूण ना थोडे मोठे असल्यामुळे। आणि अद्रक टाकलेलं, अर्धा चम्मच जिरं टाकलेलं आहे आणि थोडंसं पाणी टाकून हे वाटून घ्यायचं आहे। तर माझी आई पण सेम अशाच पद्धतीने बनवते। कोणी मी बघितले आहेत तुरीच्या दाण्याचे जे आरण बनवतात ना, तर भाजून पण बनवलं जातं, पण मला ना भाजण्यापेक्षा असे जे कच्च्या दाण्याचं बनवलं जाते ना, ते मला खूप जास्त आवडते। तर आता तुरीच्या दाण्याचं पेस्ट केलेलं आहे मिक्सरमधून। आता एक टमाटर बारीक छान कापून घेत आहे। तर कांदा ॲक्च्युली माझ्याकडे हिरवा कांदा आहे, मार्केटमधून मी जास्त प्रमाणात हिरवा कांदा घेऊन आलेली होती। तर हिरवा कांदा कसा ना मी फ्रीजमध्ये कापूनच ठेवलेला आहे, तर मला कापून घेण्याची काही गरज नाही। तुमच्याकडे जर हिरवा कांदा नसेल तर सफेद कांदा पण तुम्ही घेऊ शकता। तर आता इथे एक पॅन ठेवलेला आहे, इथे थोडं तेल टाकेल आणि या भाजीसाठी जास्त तेलाची पण गरज नाही आहे, खूप कमी तेलामध्ये टेस्टी अशी भाजी बनत असते। तर आता तेलामध्ये मी टाकत आहे राई आणि जिरं, तर छोट्या चमच्यानेच मी टाकत आहे। त्यानंतर इथे पातीचा हिरवा कांदा टाकलेला आहे आणि कढीपत्ता टाकलेला आहे। तर पातीचा कांदा हलका सॉफ्ट होऊ द्यायचा आहे, तसं पण पातीचा कांदा लवकरच पकतो, जास्त काही पकवायची गरज नसते। इथे आता मी तिखट टाकत आहे, तर तुम्हाला किती स्पायसी पाहिजे त्यानुसार टाकायचं आणि थोडंसं हळद टाकलेलं आहे। स्वादानुसार आता इथे मीठ टाकलेलं आहे। हे छान मिक्स करून घ्यायचं आणि जे आपण टमाटर बारीक कट करून घेतलेले आहे ते इथे मी टाकून देत आहे। तर टमाटर हे छान पकले गेले पाहिजे। तर आता हे कसं ना झाकून ठेवते, म्हणजे टमाटरला पाणी सुटेल आणि छान सॉफ्ट होईल। आइए, स्वागत है यू का स्वागत है। तेरा भी स्वागत है। काय आणलं येऊ तू? थँक्यू काकू। काकू काय आणलं ग काकूसाठी? दुकान होतच चालू, मी म्हटलं बंद झालं असं। ईशिनसाठीच वाट पाहत असते की ईशिन आला नाही बा बर्गर घ्यायसाठी। आयुष यू ईट स्पून द्या ना, स्पून नाही भेटला। तर ईशिनची आज मज्जा आहे बर्गर खाण्याची। तर ईशिन तर बर्गर खाईन, पण मी माझ्यासाठी भाजी आणि भात बनवत आहे। तर टमाटर छान सॉफ्ट झालेले आहे, तर याला चमच्याने छान मॅश करून घेईल, म्हणजे ना जेवढे छान असे पकले गेले असले ना टमाटर तेवढे छान वाटतात। नाहीतर मग खाताना जेव्हा असं टमाटर येतात ना, तर मुलंसुद्धा खात नाही, काढून फेकतात माझी मुलं। तर आता हे टमाटर सॉफ्ट झाल्यानंतर इथे टाकत आहे दाण्याची पेस्ट। तर आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। तर ही जी भाजी आहे ही ग्रेव्हीवालीच छान वाटते आणि हे भातासोबत गरम गरम खूप छान वाटते, किंवा भाकरी असले तर भाकरीसोबत पण। तर मी आता कसं चपाती वगैरे बनवत नाही, कारण सकाळची चपात्या थोड्या जास्तच झालेल्या होत्या, तर चपाती आहे, तर फक्त गरमागरम राईस बनवून घेईल। तर यामध्ये आता मी पाणी टाकत आहे। तर तुम्हाला केवढी ग्रेव्ही पाहिजे त्या हिशोबाने टाकायचं। तर थोडं मी अजून यामध्ये पाणी टाकेल, कारण हे खूप जास्त मग थंड झाल्यावरती अजून गाढ होत असते। तर पाणी टाकून छान आता हे पकू द्यायचं उकड येतपर्यंत।
तर हे कमी आचवरतीच ठेवलेलं आहे मी. आणि इकडे बघा ही वांशी इथे खेळता खेळता झोपून गेली, तर हिला आतमध्ये आता नेऊन ठेवते. थोड्या वेळा आधीच मी येऊन बघितलेलं होतं, तर ती टी व्ही बघत होती आणि बघता बघता ती झोपून गेली. तर आता तिला बेडरूममध्ये नेऊन ठेवलेलं आहे. आणि इथे भाजीला पण छान उकळी आलेली आहे. तर गॅसची फ्लेम मी बंद करते आणि इथे टाकत आहे कोथिंबीर. तर फ्रेंड्स, दाण्याचं आरण तयार आहे आणि हे कच्चं दाण्याचं बनवलं. कोणी कसं भाजून बनवतात, पण मला ना हे कच्चं दाण्याचं आरण खूप आवडतं आणि हे गरम गरम भातासोबत अजूनच छान वाटते. तर मी आता चपात्या वगैरे बनवल्या नाही, कारण सकाळच्या चपात्या थोड्या जास्त बनवण्यात आलेल्या होत्या, तर त्याच आहे. तर आता गरम गरम राईससोबत हे सर्व करते. भात मी बनवलेला आहे, पण याला ना थोडंसं जिरं आणि लसणाचा तडका देते, अजून छान वाटेल खायला. तर तेलामध्ये थोडंसं मी जिरं टाकलेलं आहे आणि लसूण टाकलेलं आहे. हे लसूण जे आहे हे छान पकू द्यायचं, नाही तर खाताना ना एकदम कच्चं वाटेल. त्यानंतर इथे हिरवा कांदा आणि कोथिंबीर टाकलेली. त्यानंतर व्हाईट राईस टाकून देत आहे. तुम्हाला जर वाटलं तर इथे थोडंसं तुम्ही मीठ पण टाकू शकता. तर मी इथे थोडं मीठ टाकेल, कारण हा जो भात बनवला आहे ना, तर मी काय केलं होतं, पाण्यामध्ये तेल मीठ टाकून त्याच्यानंतर राईस टाकलेला होता. पण 80%च हा पकवलेला होता, म्हणजे अर्धा कच्चाच होता. त्यानंतर चाळणीमध्ये काढलं तर जे मिठाचं पाणी होतं ते फेकण्यामध्ये गेलं, तर म्हणून इथे मग मी थोडं मीठ टाकत आहे. हा राईस थोड्या वेळच पकवायचा आहे, तर जसं झाकून ठेवेल ना तर थोड्या वेळात पकून जाईल वाफेने. आणि आपला राईस झालेला आहे, जास्त वेळ पकवायची गरज नव्हती, नाहीतर मग मोकळा होत नाही. तर मला कसं ना मोकळा राईस खूप छान वाटते. तर आता गॅसची फ्लेम बंद करून घेते. वरून कोथिंबीर टाकलेली आहे. तर गरमागरम राईस आणि तुरीच्या दाण्याचं आरण सर्व करत आहे. ईशीन तर जेवणार नाही, कारण त्याचं बर्गरनेच पोट भरलेलं आहे आणि मिस्टर पण ते बाहेर गेलेले आहे. तर आता मी जेवण करणारी एकटीच आहे. इवांशी पण झोपलेली आहे. जेवणारं कोणी नसल्यामुळे मी तुरीच्या दाण्याचं सारण बनवलं, कारण हे झटपट पण बनते आणि खायला पण टेस्टी वाटते. तर सकाळच्या 2 चपात्या आहेत, तर ते मिस्टरांसाठी ठेवलेलं आहे. त्यांना खायचं असेल तर ते खातील. तर मी खात आहे गरमागरम राईस आणि दाण्याचं आरण. खूप टेस्टी वाटत आहे. तर या फ्रेंड्स, तुम्ही पण जेवण करायसाठी तर असं ना कच्चं दाण्याचं पण आरण खूप छान वाटते. एकदा तुम्ही अशा पद्धतीने बनवून बघाल. तर चला फ्रेंड्स, नंतर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.